नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून GCC-TBC टायपिंग परीक्षा जून 2026 व यानंतरच्या सर्वच परीक्षेकरता काही महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत. काय आहेत अपडेट? याच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळेच मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. ही महत्त्वपूर्ण अपडेट नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि काहीही अडचण असल्यास नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ. सर्व विद्यार्थ्यांसाठीच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून आपली जी काही GCC-TBC टायपिंग परीक्षा होणार आहे जून 2026 किंवा जुलै 2026 साठी, यामध्ये लेटर आणि स्टेटमेंट विभागात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. हे अपडेट काय आहेत हेच समजून घेतलं पाहिजे. कारण या जर अपडेट समजल्या नाहीत तर परीक्षेमध्ये खूप सारा गोंधळ होऊ शकतो आणि आपले मार्क जाण्याची शक्यता देखील तेवढीच जास्तीची आहे. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण बनणार आहे. 2 विभागामध्ये परीक्षा परिषदेने बदल केलेले आहेत. पहिला आहे लेटर विभाग आणि दुसरा आहे स्टेटमेंट विभाग. म्हणजे प्रॅक्टिकल विभागामध्येच 2 आपल्याला प्रश्न विचारले जातात. एक आहे लेटर आणि एक आहे स्टेटमेंट. दोन्हीही प्रश्न आपल्याला 15-15 मार्कांसाठी विचारले जातात. म्हणजेच 30 मार्कांसाठीचा हा बदल आहे. मग नक्की काय बदल आहे हेच आपण पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी वारंवार सांगतोय, कारण तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला किंवा मधातच थांबलात तर या अपडेट समजणार नाहीत. सर्वात पहिल्यांदा आपण लेटरमध्ये काय बदल आहेत ते पाहू. मेल मर्ज करत असताना दुसरे लेटर वेगळे दिसणार नाही किंवा दिसत नाही, हे सामान्य आहे. ही चूक नाही. अनेक विद्यार्थ्यांनी जानेवारी 2026 मध्ये जी काही परीक्षा झाली होती, यामध्ये जे विद्यार्थी इंग्लिश 40 असेल, मराठी 40 असेल किंवा हिंदी 40 असेल, जे कोणी विद्यार्थी 40 शब्द प्रति मिनिटची परीक्षा देत होते, या विद्यार्थ्यांकरिता हा प्रॉब्लेम झाला होता. तो म्हणजेच ज्यावेळी आपण ईमेल टाइप करतो, ज्यावेळी आपण लेटर टाइप करायला घेत असतो, त्यावेळेस आपल्याला मेल मर्ज करायचं असतं. 40 WPM साठी बोलतोय आपण मित्रांनो. आणि 40 शब्द प्रति मिनिटसाठी ज्यावेळेस आपण मेल मर्ज करतो आणि त्याला फिनिश अँड मर्ज करतो ज्यावेळेस लास्टली, त्यावेळेस आपल्याला समोर 2 वेगवेगळे लेटर दिसणं अपेक्षित असतं. इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा आपल्याला ते सांगितलेलं असतं, आपल्या शिक्षकांनी सुद्धा ते सांगितलेलं असतं. मात्र परीक्षेमध्ये हे दिसत नाही. मग अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. ते विद्यार्थी घाबरून जातात, आम्हाला मार्क मिळणार का आता? तर मित्रांनो, यापुढे सॉफ्टवेअरमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला 2 वेगवेगळे लेटर दिसलेले नाहीत किंवा यापुढे दिसणार नाहीत. जे काही पहिलं तुम्ही लेटर टाइप केलेलं असेल, तेच दुसरं लेटर मानलं जाईल. त्यामुळे मित्रांनो, इथून पुढे घाबरून जाऊ नका. जे काही आहे ते एका सिस्टममधीलच आहे. उगाचच गोंधळ करून घेऊ नका. मग सर, आम्हाला दुसरं लेटर जर पाहायचं असेल, तर कसं काय पाहणार आम्ही? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला हे दुसरं लेटर पाहायचं असेल, तर काय करायचं? फक्त वेगवेगळे 2 ॲड्रेस टाइप करायचे आहेत. ज्यावेळेस आपण लेटर टाइप करायला घेत असतो. लेटर टाइप केल्याच्या नंतर आपण मेल एंड मर्जमध्ये जाऊन वेगवेगळे 2 ॲड्रेस घेत असतो. तर ते 2 वेगवेगळे ॲड्रेस घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल, "मग एकच लेटर टाइप करणार आम्ही, मग ॲड्रेस एकच घेणार, आम्ही दुसरं करणार नाही." मित्रांनो, यावेळी चे मार्क जाऊ शकतात. यासाठीच तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? यावेळी तुम्ही वेगवेगळे 2 ॲड्रेस टाइप करा आणि वेगवेगळ्या 2 ॲड्रेसमध्ये वेगवेगळे लेटर टाइप होतील. मग हे कसं काय पाहायचं वगैरे ते तर प्रिव्ह्यू करू शकता. लेटरची बॉडी मजकूर बदलू नका.
लेटर जे आहे ते सेम कंटेंट राहायला पाहिजे. लेटरमध्ये काहीच बदल नाही करायचा. फक्त काय करायचे, आपण मेल मर्जमध्ये जे काही ॲड्रेस घेतो, तेच घ्यायचे, तेच वेगवेगळे ॲड्रेस घ्यायचे एकाच लेटरमध्ये. फक्त ॲड्रेस बदलणं गरजेचं आहे मित्रांनो. बॉडीमध्ये कोणताही बदल करू नका, नाहीतर तुमचे मार्क वजा होणार म्हणजे होणार. मग हे लेटर कसं चेक करायचं? एकदा तुम्ही प्रिव्ह्यू करू शकता किंवा फर्स्ट प्रिव्हियस नेक्स्ट बटन वापरू शकता. दोन्ही ॲड्रेस योग्य दिसलेच पाहिजेत. दोन्ही ॲड्रेसमध्ये स्पेलिंग मिस्टेक नको. बॉडीमध्ये स्पेलिंग मिस्टेक नको. आणि जर हे सगळं बरोबर असेल, तरच तुम्ही ते लेटर सबमिट करा. अदरवाईज सबमिट करू नका. जर प्रिव्ह्यू रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट, प्रिव्हियस, नेक्स्ट बटन वापरून तुम्ही ॲड्रेस जो आहे ना, तो योग्य दिसतो का चेक करा. गडबड असेल तर तुम्ही तो पुन्हा एडिट करा, कारण मार्क जातील. आणि समजा आपण सबमिट केलं, त्याच्यानंतर आपल्याला एडिट करता येणार नाही, प्रिव्ह्यू करता येणार नाही, हेही समजून घ्या. यानंतर मित्रांनो जे काही स्टेटमेंट आहेत आपले, हे स्टेटमेंटमध्ये काय बदल आहेत? तर फिल सीरीज आणि ड्रॅग ऑप्शन यामध्ये खूप सारा महत्त्वाचा बदल झालेला आहे. जे काही इंग्लिश 40 परीक्षा देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांकरता फिल सीरीज आता इथून पुढे उपलब्ध असणार नाही. फिल सीरीज म्हणजे काय? अनेक वेळा आपण स्टेटमेंटमध्ये काय करायचो 1, 2, 3, 4 जे काही असायचं आपल्याला 7 पर्यंत असेल किंवा 8 पर्यंत असेल. तर ते आपण फिलच्या माध्यमातून घेत होतो. मित्रांनो आता ती पद्धत बंद झालेली आहे. तुम्हाला एकच काम करायचं आहे. 1 आणि 2 टाइप करायचे. दोन्ही सेल सिलेक्ट करायच्या आणि राइट साइडला एक छोटासा प्लसचं बटन मिळतं. ते वापरून त्याला आपण म्हणतो क्लिक अँड ड्रॅग. ड्रॅग ऑप्शन वापरून सीरीज कंप्लीट करा. तुम्हाला फिल सीरीज उपलब्ध नसणार आहे. मराठी 30-40 साठी सुद्धा फिल सीरीज उपलब्ध नसणार. हिंदी 30-40 साठी सुद्धा फिल सीरीज उपलब्ध नसणार. सर मराठी 30-40, हिंदी 30-40 साठी मात्र इंग्लिश 40 साठीच नसेल का? मग इंग्लिश 30 साठी असेल का फिल सीरीज? तर असणार आहे मित्रांनो. इंग्लिश 30 साठी फिल सीरीज उपलब्ध असेल. फिल सीरीज वापरून तुम्ही नंबर घेऊ शकता किंवा ड्रॅग ऑप्शनचा वापर करून सुद्धा घेऊ शकता. विद्यार्थी दोन्हीही पर्याय वापरू शकतो. दोन्हीही पर्याय वापरू शकतो. तुम्ही कोणताही वापरा. मग माझं मत एकच आहे, ड्रॅग ऑप्शन सगळीकडेच आहे ना, तर तुम्ही सुद्धा ड्रॅग ऑप्शन वापरा. फिल सीरीजच्या भानगडीत पडू नका. गडबड गोंधळ होऊ शकतो. कारण आपल्याला जी सोपी वाटेल ती वापरा. यानंतर स्टेटमेंटमध्ये तिसरा बदल जो आहे, अनेक विद्यार्थ्यांचा गडबड गोंधळ असा होतो, की उदाहरणार्थ इथं आपण दिलं 500 नंतर डॉट आहे आणि यानंतर डबल झिरो आहे. टाइप केल्यानंतर ज्यावेळेस आपण एंटर मारतो त्यावेळेस फक्त आपल्याला 500 दिसतं. पुढचे 2 डेसिमल पॉइंट दिसत नाही. हे टाळण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करायच्या. कोणती? पहिली ती सेल सिलेक्ट करायची. बरोबर? दुसरी त्याच सेलवरती राइट साइडला क्लिक करायचं आणि फॉर्मॅट सेलवरती जायचं. त्याच्यामध्ये कॅटेगरी नंबर ही सिलेक्ट करायची आणि त्याच्यामध्येच डेसिमल प्लेसेस किती सेट करायचे मित्रांनो? 2. ओके. त्याच्यानंतर खाली यूज सेपरेटर चेक करायचा. 1000 नंतर सेपरेटर आहे का? हा चेक करा आणि ओके करा. तुमचं आउटपुट असं असेल 5000, 500 डॉट त्याच्यानंतर डबल झिरो. मित्रांनो जे कोणी विद्यार्थी स्टेटमेंटमध्ये काम करतात ना, त्यांना हा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मित्रांनो या समस्येकडे लक्ष द्या. ही गोष्ट समजून घ्या आणि नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही काय करा आता, जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुमचा WhatsAppचा ग्रुप जर असेल, त्या WhatsAppच्या ग्रुपमध्ये पाठवा किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या स्टेटसवरती लावा. जे काही करता येईल तेवढं तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.
मित्रांनो, जीसीसी टीबीसी परीक्षेकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून जे काही अपडेट आलं होतं, ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा आणि मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती खूप सारे आहेत. खूप सारे व्हिडिओ भविष्यात येणार आहेत. याच्यासाठीच आपला बेल आयकॉन सुरू करा. काही शंका असल्यास नक्कीच ईमेल करा.